नमस्कार. आज मी तुम्हाला एक वाटी फ्रेश मटारपासून मऊ लुसलुशीत आप्पे दाखवणार आहे. तर इथे एक वाटी मटार बॉईल करून घ्यायचा आहे. मटार पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरवर जाडसर अशी पेस्ट बनवून घेतली आहे. नंतर ती पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही घातलं आहे. नंतर थोडेसे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व 15 मिनिटासाठी हे मिश्रण झाकून ठेवून द्यायचं आहे. 15 मिनिटानंतर त्याच्यात कट केलेला कांदा, कोथिंबीर घातली आहे व तडका पॅनमध्ये तेल घालून जिरे, मोहरी व हिरवी मिरचीची पेस्ट त्याचा तडका बनवला आहे व तो मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला आहे. आप्पे बनवताना थोडेसे मिश्रण पातळ असायला हवे, त्यामुळे आप्पे मऊ होतात. इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. मिश्रण आणखी थोडंसं घट्ट वाटत आहे, त्यासाठी मी आणखी थोडेसे पाणी ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. चॅनेलवरती अजूनही दुसरे व्हिडिओ आहेत, नक्की पहा व व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मिश्रणाची कन्सिस्टन्सी असायला हवी. इथे मी चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे. नंतर चिमूटभर सोडा घालायचा आहे व दुसरीकडे मी आप्पे पॅनमध्ये तेल घालून गरम करून घेतलं आहे. त्याच्यात मिश्रण घालून झाकून ठेवायचे आहे व 10 मिनिटांनी दोन्ही साईडनी खमंग व खरपूस असे आप्पे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता आपली आप्पेची एक बाजू व्यवस्थित भाजली गेली आहे व दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायचे आहेत. मऊ लुसलुशीत असे आप्पे तयार आहेत. तुम्ही पाहू शकता आतूनही व्यवस्थित भाजले गेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत व खमंग असे स्वीट कॉर्नचे आप्पे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. रवा थोडा जाडसर असावा. त्याच्यात अर्धी वाटी दही मिक्स करत आहे. रवा जाड असल्यास आप्पे छान होतात. दही आणखी थोडंसं मी ॲड करणार आहे. आप्पे बनवत असताना दही जर कमी पडले तर आप्पे मऊ होत नाहीत व कडक होतात. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व 10-15 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे. नंतर गॅसवर एका पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलं आहे. त्याच्यात अर्धी वाटी स्वीट कॉर्न बॉईल करून घेणार आहे. स्वीट कॉर्न बॉईल न करता तसेही वापरले तरी चालेल. नंतर स्वीट कॉर्न थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. नंतर ती पेस्ट रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. नंतर त्या मिश्रणामध्ये बारीक चिरलेला कांदा व कोथिंबीर घालायची आहे. कांदा, कोथिंबीर नाही घातला तरी चालते, तसेही आप्पे छानच लागतात. नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आहे व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. नंतर तडका पॅनमध्ये तेल घातलं आहे. त्याच्यात 1 चमचा मोहरी, थोडासा हिंग व 1 चमचा जिरे घालायचे आहे.
हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून त्याच्यात लाल मिरची पावडर, थोडीशी हळद व चवीनुसार मीठ घालून छान असे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची देखील वापरू शकता. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला व्हिजिट करा व व्हिडिओ आवडत असल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नंतर या मिश्रणात थोडासा थोडासा सोडा घालून आप्पे पॅनमध्ये तेल घालून मिश्रण घालून घ्यायचे आहे व झाकण ठेवून दोन्ही साईडनी आप्पे भाजून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनी खरपूस असे आप्पे छान भाजून घ्यायचे आहेत. एकदा नक्की करून पहा. हे आप्पे लहान मुले किंवा कोणत्याही वयोगटातील लोकांना आवडतील. खमंग व मऊ लुसलुशीत असे आपले आप्पे तयार आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. नमस्कार मंडळी, आज आपण दुधी भोपळ्यापासून अत्यंत पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत. ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि लहान मुलांना सुद्धा तुम्ही टिफिनला वगैरे हा नाश्ता देऊ शकता. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1.5 कप एवढा दुधी भोपळा किसून घेतला आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप एवढा रवा घालायचा आहे. रवा बारीक आहे. नंतर अर्धा कप एवढं बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव कप दही घातलं आहे. हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर दुधी भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटते, त्यामुळे बॅटर मिक्स करताना पाणी खूप थोडे लागणार आहे. तर इथे मी हे मिक्स करून घ्यायला फक्त पाव कप एवढं पाणी वापरलं आहे. सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता हे 10 मिनिटासाठी असंच रेस्ट करायला ठेवून देऊयात. 10 मिनिटे झाले आहेत. इथे मी आता आले आणि हिरवी मिरचीची पेस्ट घातली आहे. फ्लेवरसाठी मी इथे हिरवी मिरची वापरली आहे. नसेल वापरायची तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. पण हिरवी मिरचीमुळे हा नाश्त्याचा प्रकार एकदम खायला छान लागतो. चवीपुरतं मीठ घातलं आहे. एकदा छान सर्व मिक्स करून घेतलं आहे. आता इथे मी 1 चमचाभर एवढे पांढरे तीळ घातले आहेत. तिळामुळे सुद्धा हा नाश्ता खायला एकदम छान लागतो. 1 चमचाभर जिरे घातले आहेत आणि कलरसाठी थोडीशी इथे मी पाव चमचा एवढी हळद घातली आहे. सर्व एकदा छान मिक्स करून घेतलं आहे आणि फक्त चिमूटभर एवढा सोडा घालायचा आहे. सोड्यावरती थोडंसं मी इथे पाणी घालून एकदा बॅटर छान मिक्स करून घेतले आहे. इथे मी आप्पे बनवणार आहे. तर त्यासाठी आप्पे पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यात तूप आणि थोडेसे तीळ घातले आहेत. तुम्ही तेल तूप काही वापरू शकता आणि लगेच हे बॅटर आपल्याला आप्पे पॅनमध्ये घालायचं आहे. ज्यांना दुधी भोपळा कसलाच आवडत नाही त्यांच्यासाठी हे आप्पे एकदा नक्की बनवून पहा. खायला एकदम छान लागतात. लहान मुले देखील हे आवडीने खातात. तर इथे मी बॅटर आप्पे पॅनमध्ये घालून याच्यावरती झाकण ठेवलं आहे. नंतर झाकण काढून दुसऱ्या साईडनी हे आप्पे पलटी करून घेत आहे. दोन्ही साईडनी छान खरपूस असे हे आपल्याला आप्पे छान भाजून घ्यायचे आहेत. तर इथे पाहू शकता आप्याला किती छान कलर आला आहे. तर आप्पे छान दोन्ही साईडनी भाजून झाले आहेत. इथे मी प्लेटमध्ये ते काढून घेत आहे. तर असा हेल्दी असा पौष्टिक नाश्ता सकाळ सकाळी नक्कीच तुम्ही बनवून खाऊ शकता आणि झटपट बनणार आहे. 10 ते 15 मिनटात लगेच बनवून होतो. तर पाहू शकता इथे मी दुसरी बॅचसुद्धा आप्याची लगेच बनवून घेत आहे.
बनवायला एकदम सोपे आहेत, कोणी सहज बनवू शकेल एवढा हा हेल्दी नाश्त्याचा प्रकार आहे. तर इथे मी सर्व आप्पे बनवून घेतले आहेत. तर एकदा अशा पद्धतीने नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.